मित्रहो नमस्कार. उद्धव ठाकरेच शिवसेना पक्ष संपवायला निघालेत. विधानसभेतील पराभवाला उद्धव ठाकरेच कारणीभूत. निवडून येणाऱ्या जागांचा सुद्धा उद्धव ठाकरेंनी इतर पक्षांसाठी बळी दिला. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातून उद्धव सेना हद्दपार करण्यामागे उद्धव ठाकरे यांचाच हात होता. असे अनेक आरोप उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेते असलेल्या भास्कर जाधव यांनी केलेत. एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या सडेतोड मुलाखतीत त्यांनी हे आरोप केलेत. मित्रांनो, भास्कर जाधव एवढे उद्विग्न आणि हताश का झाले आणि त्यांच्यामागे त्यांची भूमिका काय होती, या सर्व गोष्टींबद्दल आज मी सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. तर व्हिडिओ कुठंही स्किप न करता पाहायला विसरू नका. मित्रहो, सुरुवातीला आपण या मुलाखतीतील काही भाग असा बघणार आहोत की ज्याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाबद्दल आणि जेव्हा शिवसेना एकसंघ होता त्यावेळी त्यांनी पक्ष सोडण्याचा जो घेतलेला निर्णय होता त्याबद्दल भास्कर जाधव काय बोलले. भास्कर जाधव यांनी खाजगी दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक प्रश्नांवर आपली सडेतोड मतं व्यक्त केली. महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी त्यांनी पक्ष सोडला त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्याची वितुष्ट आल्यामुळे आपण पक्ष सोडल्याचं त्यांनी सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी सोडणं आणि परत शिवसेनेमध्ये येणं हा आपला निर्णय चुकल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं. शरद पवारांनी आपल्याला खूप काही दिलं. विधान परिषदेत आमदार केल्यानंतर विधानसभेत तिकीट दिल्यानंतर पक्षाची सत्ता आल्यावर आपल्याला कॅबिनेट मंत्रीपद दिलं वगैरे वगैरे, नंतर सभापतीपद दिलं विधानसभेचं. अशा अनेक जबाबदाऱ्या आपल्या एवढ्याशा कारकिर्दीत, राष्ट्रवादीमध्ये जेवढी कारकीर्द होती तेवढ्याशा कारकिर्दीत त्याने आपल्याला दिल्या. महत्त्वाचं म्हणजे आपल्या विरोधात पक्षाच्या अनेक नेत्यांनी शरद पवारांचे कान भरूनसुद्धा आपल्याला त्यांनी एवढ्या जबाबदाऱ्या दिल्या, आपल्यावर एवढा विश्वास टाकला. अशावेळी ज्यावेळी मी राष्ट्रवादी सोडली त्यावेळी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय आपला चुकीचा होता असं भास्कर जाधव म्हणाले. महत्त्वाचं म्हणजे उद्धव सेनेबाबत भास्कर जाधवांचं मत काय, तर ते आपण सुद्धा पाहणार आहोत. उद्धव सेनेबद्दल बोलताना त्यांनी अनेक आरोप केले. उद्धव ठाकरेंची जी सेना आहे ती संपवायला उद्धव ठाकरेच निघालेत की काय असा कधीकधी प्रश्न पडतो असं भास्कर जाधव म्हणाले. त्यांनी त्याची 2-3 उदाहरणं दिली. विधानसभेत उद्धव ठाकरे सेनेचं एवढं जे अपयश आलं त्यांच्या पदरी, ते का आलं तर त्याची उदाहरणं देताना त्यांनी असं सांगितलं की जागा वाटपात उद्धव सेनेला जे झुकतं माप द्यायला पाहिजे होतं त्या प्रमाणात ते देण्यात आलेलं नाही. लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल या दोन्ही वेळी उद्धव ठाकरे सेनेला दुय्यम स्थान देण्यात आलं दोन्ही पक्षाकडून. उद्धव ठाकरेसुद्धा जागा वाटपाच्या वेळी काही बोलले नाहीत. महत्त्वाचं म्हणजे भास्कर जाधवांना असा प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही कोकणचे असतानासुद्धा तुमच्यावर विदर्भाची जबाबदारी देण्यात आली, पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली, त्याच्याबद्दल तुमचं मत काय. त्याच्यावर बोलताना भास्कर जाधव असं म्हणाले की मला कुठली जबाबदारी देण्यात आली ते महत्त्वाचं नाही, पण जी जबाबदारी देण्यात आली तिथे मला काम करायला कोणता चान्सच ठेवला नाही. विदर्भात जी एकमेव जागा होती, विदर्भात उद्धव सेनेनं फक्त एकच जागा घेतली होती, बाकीच्या सर्व जागा विरोधी पक्षांनी दिल्या होत्या. आणि ज्या एक जागा उद्धव सेनेनं घेतली होती त्या जागेवर सुद्धा महाविकास आघाडी राज्यभरात असताना काँग्रेसनं त्यांचा बंडखोर उमेदवार उभा केला आणि त्या ठिकाणी उद्धव सेनेला अपयश पत्करावं लागलं. ज्या प्रमाणात उद्धव ठाकरेंनी भांडून काही जागा मिळवायला हव्या होत्या, तर उलट जास्त जागा मिळवायच्या राहिल्या बाजूला, ज्या आहेत त्या जागासुद्धा त्यांनी आंदण देतात तसं महाविकास आघाडीच्या इतर 2 पक्षांना वाटून टाकल्या. पश्चिम महाराष्ट्रात जवळपास 28 जागा यापूर्वी उद्धव सेना लढवत होती, त्या ठिकाणी विधानसभा निवडणुकीत फक्त 3 जागा उद्धव सेनेने लढवल्या असं भास्कर जाधव या मुलाखतीत म्हणाले. 28 जागांपैकी फक्त पूर्वी 28 जागा ज्या ठिकाणी निवडून निवडणूक लढवली जात होती त्या ठिकाणी फक्त 3 जागा उद्धव सेनेने लढवल्या आणि त्या ठिकाणीसुद्धा त्यांना अपयश पत्करावं लागलं. उद्धव सेनेचं खच्चीकरण करण्याचं काम हे उद्धव ठाकरेच करतात की काय आणि उद्धव ठाकरेंनी त्यांचा पक्ष वाढवायचा नाही की काय असा सवाल त्यांनी या मुलाखतीत केला. पक्षाचं चिन्ह बदलल्यानंतर म्हणजे उद्धव सेनेच्या पक्षाचं चिन्ह बदलल्यानंतरची पहिली निवडणूक होती, तर ती कार्यकर्त्यांपर्यंत जाण्याचं निवडणूक हे एक साधन असतं की ज्यावेळी कार्यकर्त्यांना घराघरात जाऊन सांगता येतं की आपल्या पक्षाचं चिन्ह बदललं आहे. त्यावेळी
जर पक्ष जागा कमी लढवत असेल तर तुमचं चिन्ह घराघरात पोहोचणार कसं, असा सवालसुद्धा भास्कर जाधव यांनी केला. तो या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबद्दल खूप नाराजी व्यक्त केली त्यांनी. त्यांच्या पक्ष बांधणीच्या कौशल्याबद्दल असेल किंवा पक्षवाढीच्या कौशल्याबद्दल असेल उघडपणे नाराजी व्यक्त केली. तर शरद पवार यांच्याबद्दल तोंड भरून स्तुती केली. कोकणातसुद्धा उद्धव सेनेला आजही मतदारांचा आधार आहे, पण हा आधार कॅप्चर करण्यामध्ये उद्धव सेना अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. आपण कोकणातले आहोत, पण कोकणामध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर स्थान हवं, आपल्यावर जबाबदारी हवी, ती दिली नाही. ज्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली ते माझ्याबरोबर भांडणं करण्यात व्यस्त आहेत, पक्ष वाढवण्यात नव्हे, असा आरोपसुद्धा भास्कर जाधव यांनी या मुलाखतीत केला. मित्रांनो, या संपूर्ण प्रश्नाकडे पाहताना एक असं म्हणावं लागेल की भास्कर जाधव सध्या उद्धव सेनेच्या कार्यपद्धतीबद्दल खूप नाराज आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. पक्षात ज्यावेळी वाद निर्माण होतात त्यावेळी पक्ष नेतृत्वानं त्या नेत्यांना ज्यांच्यामध्ये वाद असतात त्या दोन्ही नेत्यांना समोरासमोर बसून त्यांना जाब विचारायला पाहिजे, जो उद्धव सेनेमध्ये विचारला जात नाही. विनायक राऊत आणि भास्कर जाधव यांच्यात जो वाद झाला होता त्या संदर्भात बोलताना त्यांनी हे विधान केलं. विनायक राऊत आणि आपल्यामध्ये कोणताही वाद नव्हता, तो वाद विनायक राऊतांनीच निर्माण केला आणि तो वाद कशामुळे झाला याचं कारणसुद्धा मला दिलेलं नाही, असं त्यांनी सांगितलं. ज्यावेळी वाद निर्माण झाला त्यानंतर तो एवढा विकोपाला गेला की मीडियामध्ये त्याची चर्चा रंगू लागली, राज्य पातळीवर त्याची चर्चा झाली. असं असतानासुद्धा उद्धव ठाकरे यांनी आम्हा दोघाही नेत्यांना एकत्र बसून जो जाब विचारायला पाहिजे होता की तुमच्यात नेमका भांडण काय आहे आणि तुम्ही आपसात भांडून त्याचं एवढं मोठं नुकसान का करताय, हा जो जाब विचारायला पाहिजे होता तो आजपर्यंत उद्धव ठाकरेंनी विचारला नाही, अशी खंतसुद्धा भास्कर जाधव यांनी या मुलाखतीत व्यक्त केली. पक्ष वाढवायचा असेल तर कोकणाकडे खूप लक्ष द्यावं लागेल, कारण कोकणातील मतदार जो आहे तो आजसुद्धा शिवसेनेच्या पाठीशी आहे, असं त्यांनी म्हटलं. मुलाखतकाराने ज्यावेळी प्रश्न विचारला की शिवसेनेच्या जर पाठीशी असतो तर तिथे तर भाजपचे निवडून आले जास्त, त्यावर बोलताना भास्कर जाधव म्हणाले की भाजपला फक्त सिंधुदुर्गात नारायण राणे आणि त्यांची फॅमिली जी आहे ती भाजपमध्ये गेल्यामुळे भाजपला फायदा झालेला दिसतो, पण बाकीच्या ठिकाणी शिंदे सेनेला फायदा झालेला दिसतो. जिथे उद्धव सेना नाही तर तिथे त्यांनी शिंदे सेनेला स्थान दिलं आणि शिंदे सेनेकडे गेलेला मतदार हा मूळ शिवसेनेचाच मतदार आहे, असं त्यांनी ठासून सांगितलं. जर हा मतदार उद्धव सेनेनं कॅप्चर केला आणि कॅप्चर करण्याची सुद्धा गरज नाही, तिथे संघटना बांधणी, तिथं कार्यकर्त्यांचे प्रश्न मार्गी लावणं अशी जर कामं उद्धव सेनेनं केली तर पुन्हा मतदार आपल्या पक्षाकडे वळवण्यात म्हणजे शिंदे सेनेकडून आपल्याकडे वळवण्यात फार काही करावं लागणार नाही, असं सुद्धा भास्कर जाधव यांनी सांगितलं आहे. शिवसेना सोडल्यानंतर आपण ज्यावेळी राष्ट्रवादीत जाण्याच्या निर्णयापर्यंत आलो त्या मधल्या काळात आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव. मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाडण्यासाठी शिवसेनेनं राष्ट्रवादीला साथ दिल्याचा आरोपसुद्धा भास्कर जाधव यांनी यावेळी केला. भास्कर जाधव हे त्यांच्या सडेतोड बोलण्यासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक अभ्यासू भाषणं विधानसभेत केलेले आहेत. अनेकांशी त्यांचा पंगा असला तरीसुद्धा जे त्यांच्या मनात असतं, जे त्यांच्या पोटात असतं ते कधीच ते लपवून ठेवत नाही, सडेतोडपणे बोलून मोकळे होतात. त्यामुळे आज ते उद्धव सेनेमध्ये असतानासुद्धा त्यांनी उद्धव सेनेच्या मायनस बाजू ज्या आहेत त्याच्यावर परखडपणे भाष्य केलं. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी हा पक्ष सोडल्यानंतरसुद्धा त्या पक्षाशी आपली असलेली जवळीक आणि अजूनही भावनिक अटॅचमेंट याबद्दलसुद्धा त्यांनी एक मोकळं मन मोकळं केलं. कोकणात करण्यासारखं खूप आहे, परंतु ते केलं जात नाही, अशी खंत व्यक्त केली. उद्धव सेनेचे जे कोकणातील पदाधिकारी आहेत त्या आपसात भांडत बसतात, पक्षवाढीकडे त्यांचं दुर्लक्ष होतं आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना जाब विचारायचं सोडून उद्धव सेना त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी या मुलाखतीत केला. मित्रहो, भास्कर जाधव यांची पक्षात घुसमट होते आहे आणि त्यांच्या कार्यपद्धतीला म्हणावं तेवढं स्थान दिलं जात नाही, अशी खंतच त्यांनी एक प्रकारे या मुलाखतीत व्यक्त केली. आपल्या कार्यपद्धतीचा असेल किंवा आपल्या जे टॅलेंट आहे त्याचा उपयोग शरद पवार यांच्याशिवाय इतर कोणीही केला नाही. कारण तुम्हाला माहिती असेल शरद पवार यांच्या पक्षात गेल्यानंतर ते जवळपास 2.5-3 वर्ष राहिले असतील किंवा 5 वर्ष राहिले असतील. तर एवढ्या कमी कालावधीतसुद्धा त्यांना अनेक पदं
राष्ट्रवादी शरद पवार गटाने दिली. त्यावेळी पक्ष एक होता, राष्ट्रवादीने दिली. महत्त्वाचं म्हणजे त्यांना विधान परिषदेचा आमदार केलं, नंतर विधानसभेत तिकीट दिले, विधानसभेत ते निवडून गेल्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं, त्यानंतर त्यांना विधानसभेचं अध्यक्षपद दिलं. अशी अनेक पदं आपल्याला शरद पवार यांनी एवढ्या छोट्याशा काळात दिल्याचंच त्यांनी सांगितलं. त्यामुळे आजही कुठंतरी त्यांना शरद पवार गट सोडल्याचं चुकचुकल्यासारखं त्याच्याबद्दल वाटतं आहे. तर मित्रांनो, भास्कर जाधव यांच्या परखड वक्तव्याबाबत आपलं मत काय? कोकणात उद्धव सेना खरोखरच संपत चालली का? आणि संपत चालली असेल तर त्याच्यामध्ये दोष कोणाचा? जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेले आरोप आपल्याला कसे वाटतात? आपण या आरोपांकडे कोणत्या अँगलने पाहता याबद्दल नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.